सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि छानशी एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे नैवेद्य. सुरू करते. तो त्या दानपेटीत दररोज 5 रुपये टाकायचा. त्याचं ते नियमित देवळात येणं, देवाला नमस्कार करणं आणि दानपेटीत 5 रुपये टाकणं तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आलं होतं. त्याच्या साध्या कपड्यांवरून आणि सायकलच्या वापरावरून तो एक निम्नवर्गीय गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होतं. कधीकधी तो आपल्या बायकोला आणि एका मुलीला सोबत घेऊन यायचा. तेव्हासुद्धा कापूर, बुक्का, उदबत्ती न घेता 5 रुपये पेटीत टाकायचा. एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी 10 रुपये पेटीत न चुकता पडायचे. त्याच्या या नित्यक्रमात कधी खंड पडल्याचं तिथल्या पुजाऱ्यानं आणि विश्वस्तांनी पाहिलं नव्हतं. त्यामुळं तो आदराचा विषय झालेला होता. अशी 20 वर्ष उलटून गेली. महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्यानं आपल्या दानपेटीतील 5 रुपयात कधीही बदल केला नाही किंवा वाढही केली नाही. आता तर रस्त्यावर लहान मोठे सगळे स्कूटर, मोटरसायकल घेऊन दिमाखात येत आणि ऐटीत निघून जात. मात्र त्याच्या सायकलीवरून येण्या जाण्यात कधीही फरक पडला नाही. अलीकडे त्याचं आयुष्य थोडं ओढग्रस्तीचं असावं असं जाणवत होतं. तरीही दानपेटीतला 5 रुपयांचा नित्यक्रम त्या गरिबानं चुकवला नाही. त्याची मुलगी मोठी झाली होती. कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी. कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही. त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्तांनी पाहिला देखील. मात्र हा आपणहून कुणाशी बोलत नसे आणि आपलं दुखणं कुणाला सांगत नसे. सध्या तो जास्तच चिंताक्रांत दिसत होता. एके दिवशी देवळाच्या विश्वस्तांनी हिय्या केला आणि आपुलकीनं त्याला विचारलं, सध्या तुम्ही चिंताग्रस्त दिसता. तुमचं काम सुटलंय का? कसली चिंता भेडसावतीये? तो कसं नुसतं हसला. म्हणाला, काही नाही हो, मुलीचं लग्न ठरलं आहे आणि पैशाची जोडणी काही झालेली नाही. स्थळ चांगलं आहे, हातचं जाऊ नये असं वाटतंय, पण आता हात तरी कोणाकडे पसरायचे? मी हा असा पैशानं दुबळा. कामाचा मालकही फारसं काही उचलून द्यायला तयार नाही, म्हणून काळजीत आहे इतकंच. बघू देव यातून कसा काय मार्ग काढतोय ते. अरे पण खर्च तरी किती येणार आहे? विश्वस्त म्हणाले. 25-30 हजार तरी नक्की लागणार हो, तो म्हणाला. त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक. त्या विश्वस्ताच्या डोक्यातून तो विषय काही जाईना. रात्री झोपतानाही त्याचाच विचार. रात्री वरचेवर जाग आल्यामुळं झोप देखील नाही झाली. पहाटे पहाटे त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात 5 रुपयांची नाणी तो मोजत होता. जागा झाला आणि स्वप्न जसंच्या तसं त्याला आठवू लागलं, खाऊ लागलं. त्यानं जेवाकडं पाहिलं. तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला भासला. तो पटकन उठला, वही घेतली आणि हिशेब करू लागला. एकूण वर्ष 20 म्हणजे एकूण दिवस 7300. तर रोज रुपये 5 प्रमाणे झाले रुपये 36,500. त्याने 36,500 रुपयांची एक थैली तयार केली आणि शांतपणे झोपी गेला. झोपेत पुन्हा तेच स्वप्न. तो जागा झाला आणि आठवू लागला. 5 रुपयांची नाणी आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्याला आठवत होतं. दानपेटीतले जमा पैसे आपण एफडीत ठेवतो हेही त्याला आठवलं. त्यानं हिशोब केला. सरासरी जमा रुपये 18,250 वर्षाचे. अंदाजे व्याज 2,000. 20 वर्षांचे झाले 40,000. म्हणजे सरळ व्याजाने या गरिबाच्या दररोजच्या 5 रुपयांचे मुद्दलासकट होतात रुपये 76,500. आणि हा चिंताक्रांत आहे केवळ 25,000 तो विश्वस्त आता निश्चिंत झाला होता. त्यानं देवाच्या तिजोरीतून 76,500 रुपये काढले. त्याची थैली तयार करून ठेवली. आता त्यास शांत झोप लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला.
त्यानं देवाला नमस्कार केला, तिथल्या दानपेटीत 5 रुपये टाकले आणि ओट्यावर जाऊन बसला. तो विश्वस्त देवळातल्या आणखी काही सज्जनांना घेऊन तिथे आला. त्यानं ती थैली त्या गरिबाला दिली आणि म्हणाला, बाबा रे, तू दररोज 5 रुपयेप्रमाणे या 20 वर्षात देवाला 36,500 रुपये वाहिलेस. 20 वर्षात त्याचे 76,500 रुपये झालेत, जे देवाकडे सुरक्षित आहेत. आज तुझी नड आहे आणि देवाची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत, म्हणून तुझे पैसे तू मोजून घे. गरीब चकित झाला. त्याला दिवसा उजेडी जणू काही मोठं स्वप्न पडलं होतं. तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला आणि रडू लागला. सर्वजण खूप भावूक झाले. देव प्रसन्न हसत होता. गरिबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता. तो मात्र थैली घेऊन तिथंच बसून राहिला. त्याची पत्नी आणि मुलगी त्याला शोधत देवळात आले. त्यानं घडलेलं वर्तमान त्या दोघींना सांगितलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. बघणारे सर्वजण देवाचा जय जयकार करू लागले. आता पत्नी आणि मुलगी त्याला घरी चलण्यासाठी विनवू लागली, पण त्याचा पाय काही तिथून निघत नव्हता. माझं दान देवानं परत तर नाही न केलं, असं त्याचं मन त्याला खाऊ लागलं. काय करावं त्याला सुचेना. त्यानं विश्वस्ताला बोलावलं आणि विचारलं, मी जे देवाला रोज 5 रुपये वाहिले त्याचे 20 वर्षात किती होतात? 36,500 रुपये होतात, विश्वस्त म्हणाले. गरिबानं थैलीतले 36,500 रुपये काढले आणि पुन्हा त्या दानपेटीत टाकले. आता त्याच्या चेहऱ्यावरचा ताण नाहीसा झाला. सर्व उपस्थित चकित झाले. त्यांनी विचारलं, हे तू काय केलंस? तो म्हणाला, मी देवाला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय. तो मी माझ्यासाठी देवाला दिलेला नैवेद्य होता. उद्याचा माझ्या 5 रुपयांचा नैवेद्य आता मी निश्चिंत मनानं देवाला वाहीन. अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या. आता मला शांत झोप लागेल. देवानं दिलेल्या या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचं लग्न थाटामाटात होईल. आता मी घरी जातो. आणि प्रसन्न चेहऱ्यानं ते कुटुंब घरची वाट चालू लागलं. देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखी उजळला होता. थेंबा थेंबानं देवाकडे आपण साठवलेली कोणतीही गोष्ट, मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत, कालांतरानं असे महाकाय होत असतं आणि आयुष्यातल्या कठीण वेळा सहज दूर करतो. आपण निस्वार्थपणे केलेलं कुठलंही सत्कार्य कधीच वाया जात नाही. केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला त्याचं फळ देऊनच जातं. खरं आहे मंडळी, मला पण असंच वाटतं की आपण निस्वार्थ मनानं काम करत राहावं. चांगलं काम करत राहिल्याने आपला केव्हा ना केव्हा तरी पुढे फायदाच होतो, हे नक्की. तर अशा छानशा गोष्टीसह आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.